तर मंडळी आमच्या रिसॉर्टपासूनच आवाज बीच खूप जवळ आहे. तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे, 5:30-6 वाजलेत. सनसेट पॉईंट आम्ही बघायला आलेलो बोललो. आणि मी तुम्हाला बोललो होतो की आवाजला गर्दी नसते. आज नवीन वर्षाचा पहिलाच महिना आहे जानेवारी, आणि त्याच्यामध्ये दुसरा शनिवार म्हणजे बँक हॉलिडेज येतो. त्याच्यामुळे आय थिंक मला वाटतं अलिबागला खूप आज क्राऊड आहे. ॲक्च्युली खूप गर्दी आहे इकडे पब्लिक आहे. आवाज बीचला सुद्धा आहे, नाही बोलतो सुद्धा खूप आहे. आणि छान व्ह्यू आहे आवाज बीचला सुद्धा. तुम्हाला सनसेट दाखवतो आणि आवाज बीचची जी क्राऊड आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. बीचमध्ये शांतता असल्यामुळे थोडं कूल वातावरण वाटतं, थोडं रिलॅक्समध्ये बसू शकतो. जसं मी तुम्हाला अलिबाग बीचला बोललो की समुद्राच्या किनाऱ्यावर बसून शांत मन होतं. जसं समुद्राच्या लाटा, त्याचं खारं पाणी मनाला शांत करून टाकतात आणि छान वाटतं एकदम बघायला गेलं तर. आणि किम बीचला असं काही धगधग नाही की कोणी राईडला की तुम्ही राईड करा या राईड. तर मित्र हो, आता आम्ही आवाज बीचला आलो. मी जे पहिलं तुम्हाला दाखवलं की आम्ही बीचच्या बाहेर होतो ॲक्च्युली, जे आपले बाहेरची प्लेस आहे तिथे. तर आम्ही आता आतमध्ये आलो आणि पाण्याचा थोडा आस्वाद घेतोय. पण एवढं थंड पाणी आहे आणि थंडीचा मोसम आहे, तर तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी, मी अनिकेत जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर लास्ट व्हिडिओ जो होता तो तुम्ही बघितलेला की ऑक्शनचे होते, आमचं बालचंद्र प्रीमियर लीग. तर आज शनिवारचा दिवस आहे आणि मी आलो आहे अलिबागला. माझ्या कॉलेजचे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत सर्वांसोबत मी आज अलिबागला आलो आहे. अलिबागला पण जर इकडे आलो तर आल्हाददायक, म्हणजे वातावरण एवढं छान आहे की खूप. आणि आता आय थिंक मला असं वाटतं की 11 वाजलेत, पण खूप 12 वाजलेत, सॉरी 12 वाजलेत. मी बघितले तेव्हा 11 वाजले होते. नंतर आणि अजून थंडावा आहे कारण आम्ही आहोत बीचवरती. आम्ही ॲक्च्युली बीचवरती आहोत, बीचवर लागून आहोत. आता अहोटीची वेळ आहे, तर कुलाबा किल्ला क्लिअर दिसतो एकदम. आणि काही जण जे आपले अलिबागचे टुरिस्ट आहेत, जे फिरायला येतात अलिबाग पर्यटक, ते कुलाबा किल्ल्यामध्ये जात आहे. आणि आमची हे सवंगडी यांना काय तिकडे किल्ल्यामध्ये जायची काय ओढ नाही आहे. बोलतं आम्ही खूप वेळा जाऊन आलो म्हणून आम्हाला काय जायचं नाही आहे. ते इथे गार्डनमध्ये टाईमपास करतात, ते पण तुम्हाला दाखवतो. हे असे एवढे फिरायला येऊन सुद्धा ही अशी कामं करतात इकडे. मग कोण येईल यांच्यासोबत फिरायला अलिबागला? यांना बोललं किल्ल्यावर जातं नाही. आणि तो बघा, ज्यांनी प्लॅन आखलेला आहे, तुम्ही खरं जे रील्समध्ये बघता ना ते प्रॅक्टिकल आमच्यासोबतही घडते. हा ऑफिसमॅन अजून इथे काम करतोय, काम चालू आहे. सुट्टी टाकले या माणसाने तरी काम चालू आहे. जे आपण रील्समध्ये बघतो ते प्रत्यक्ष असं आमच्यासोबत सुद्धा चालू आहे. आणि हा आहे कुलाबा किल्ला. काय ते सुंदर दृश्य, छान वाटतंय. आणि आता अहोटी आहे, बहुतेकशे पर्यटक आतमध्ये जात आहेत किल्ल्यामध्ये. माझी पण इच्छा आहे आतमध्ये जायची, पण आमच्या हातात सामान आहेत, बॅगा आहेत आमच्या, त्याच्यामुळे जाऊ शकत नाही मी. आणि आमची जी बुकिंग आहे ती आवाज बीचला आहे, किहिम बीच या साईडला. त्याच्यामुळे आम्ही जे फिरतो अलिबाग बीच हा, तो बॅग बिग घेऊनच फिरतोय. समुद्र किनाऱ्यावर बसल्यावर खूप शांतता आणि थंडगार वाऱ्यासोबत आनंद घेणं खूप बरं वाटतं, मन शांत होतो. अशी काय जादू या समुद्रामध्ये काही समजत नाही. जर या किनाऱ्यावर बसलो ना थोडा वेळ तर मन शांत होऊन जातो, खूप छान वाटतं. तर आता आहोत अलिबाग बीचमध्ये आणि इथून आम्हाला परत किहिम बीचला जायचं आहे. किहिम बीच आणि आवाज बीच. ॲक्च्युली नांदगाव बीचला जायचं होतं, पण बुकिंग माझ्या मित्रांनी केलेली आवाज बीच साईडची, आणि तो तिकडे जाऊन आलेला, त्याचा तिकडचा अनुभव आहे. मी त्या साईडला नाही गेलो अजूनपर्यंत तरी, म्हणून बोलो फर्स्ट टाईम आवाज बीचला जाऊन बघून येऊया कसं आहे आवाज बीच. आणि तुम्हाला बोललो की आम्ही बॅगा घेऊन फिरतो, तर अशा प्रकारे बॅगा घेऊन फिरतो ना, गाडी ठेवू शकतो. ॲक्च्युली आम्ही केलेली आहे बाईक राईड, स्कूटर राईड, त्याच्यामुळे सामान कुठे ठेवू शकत नाही. बहुतेक जण तसेच कॅरी आम्ही करतो सर्वजण, कुठे साईडला ठेवतो आहे आणि शूट चालू आहे. तर मंडळी आता आम्ही किहिम बीचला आलेलो आहोत आणि अलिबागवरून निघालेलो. माझ्याकडे गोप्रो नाही, त्याच्यामुळे मी काही रूट शूट नाही केला. आम्ही डायरेक्ट आता येऊन पोचलो किहिम बीचला. किहिम बीच पण पाण्यासारखं आहे. आणि हे आमचे सर्व सवंगडी कॉलेजचे, स्वप्नील, राजकुमार,
प्रथमेश, त्याला प्रथम बोलतो, हा सिद्धेश रावराने, आमचा लाडका बाबू, आणि खास माणूस राहिलाय रोशन, गाइड गाईड आमचे मास्टर माइंड, रोशन सावंत, राखी सावंत का भाई है ये. ऐकलं ते असे असतात. काय कॉलेजच्या मित्रांसोबत बोलायचं, काय बोलण्यात काय ठेवत नाही. जो आमचा गाईड आता दाखवला रोशन सावंत, एक नंबर गाईड आहे भावांनो. राईटला लेफ्ट बोलतो, लेफ्टला राईट बोलतो. असे आमचे 2-3 टन चुकलेत त्याच्यामुळे. आणि आता सुद्धा सोबत होतो, थोडी गाईड त्याने केलं. पण किहीम बीच तुम्हाला दाखवतो. माझी बडबड ऐकण्यापेक्षा किहीम बीच बघा. किहीम बीच ओके. खूप चांगलं बीच आहे का, तुला असं वाटतो का खूप चांगलं बीच आहे? काय बोलणं स्वप्नील? म्हणजे नाही मला स्वप्नील, मला असं बोलायचं आहे, आपण अलिबाग बीचला सुद्धा गेलो आणि आता आपण किहीम बीचला आलो. तर तुला चांगलं कुठलं वाटतंय दोन बीच पेक्षा? याच्यामध्ये फरक असा आहे की तिकडे हे कसं असं पूर्ण मोकळं आहे वातावरण, आणि समोरचा व्ह्यू तुम्ही बघाल एकदम मस्त, ऊन पडलाय छान. आणि समोर जास्त करून ते राईड आहेत, त्याच्यामध्ये बनाना राईड आहे, त्याच्यानंतर स्कुबा ड्रायव्हिंग आहे, त्याच्यानंतर बोटिंग आहे. या सर्व राईड तुम्हाला इकडे बघायला मिळतील. आणि या साईडला बघा असं नारळ बसायला, म्हणजे बसायला व्यवस्थित असं बनवलं आहे, नारळ पाणी आहे वगैरे. त्याच्यानंतर इकडे बघा या साईडला बघाल तुम्ही आपलं ताडगोळे बोलतात त्याला, ते तुम्हाला इकडे खायला मिळेल. अशा इकडे सुविधा आहेत. आणि या साईडला, मागच्या साईडला तुम्ही बघाल सुरूची झाडं आहेत सुंदर अशी, ती बघू शकता तुम्ही. थोडी लॉगिंग माझ्या मित्राने केले, थोडं त्याला खूप बोलायला आवडतं असं, आणि छान सुरेख बोलतो तो. आणि इकडे किहीम बीचचं असं दृश्य आहे की इकडे पब्लिकचं क्राऊड नाही, इथे थोडी शांतता आहे, चिल आहे. म्हणजे अलिबागला खूप क्राऊड आहे. आणि अलिबागचा आपलं म्हणजे मी जो कुलाबा किल्ला बोललो तो इथून दिसतोय. आता तुम्हाला दिसतोय का माहिती नाही, माझा साधा मोबाईल आहे त्याच्यामुळे काही दिसणार नाही. जर आयफोन असतं तर झूम करून दाखवलं असतं. इथून किहीम बीचवरून कुलाबा किल्ला सुद्धा दिसतो. आता भरतीला तिकडे अलिबागला होतो तेव्हा अहोटी होती आणि आता भरतीला सुरुवात झालेली आहे. पण खरंच किहीम बीचला कोणी पब्लिक नाही, खूप शांतता, खरंच खूप शांतता आहे. म्हणजे ॲक्च्युली किहीम बीच आतमध्ये सुद्धा पण आहे, पण खूप शांत प्लेस आहे ही सुद्धा, मला सुद्धा खूप आवडली. बीचमध्ये शांतता असल्यामुळे थोडं कूल वातावरण वाटतं, थोडं रिलॅक्समध्ये बसू शकतो. जसं मी तुम्हाला अलिबाग बीचला बोललो की समुद्राच्या किनाऱ्यावर बसून शांत मन होतं. जसं समुद्राच्या लाटा, त्याचं खारं पाणी मनाला शांत करून टाकतात आणि छान वाटतं एकदम बघायला गेलं तर. आणि किहीम बीचला असं काही धगधग नाही की कोणी राईडला की तुम्ही राईड करा, या राईडचे 700 रुपये आहेत, 500 रुपये आहेत, असं काही नाही. इथे येऊन शांत तुम्ही बसा, कोणी तुम्हाला काही डिस्टर्ब करणार नाही. हां, इथे फॅसिलिटी आहेत, इथे सुद्धा राईड आहेत, इथे सुद्धा स्टॉल आहेत रायडिंगचे, बनाना राईड आहे, स्पीडबोट आहेत, सर्व आहेत. ड्रॅगनसुद्धा आय थिंक मला वाटतं ड्रॅगनसुद्धा राईड आहे. पण हा बीच खूप कूल आहे. मी फर्स्ट टाईम बघितला, अलिबागमध्ये येतो पण मी अलिबागचं कधी असं किहीम बीच नाही बघितलं होता. माझ्या मित्रांमुळे हा मला किहीम बीच पहिल्यांदा बघायला भेटला. बघा, खूप काहीच पब्लिक, कोणीच नाही आहे, छान वाटतं, एकदम शांत वातावरण. आणि संध्याकाळी तर अजून खूप शांत वाटेल. म्हणजे अलिबाग साईडचे नांदगाव बीच बोललं तर नांदगाव बीचसुद्धा खूप भरलेले असतं, खूप अतिशय क्राऊड नांदगाव बीचला असतो. पण किहीम बीचवरती कोणीच नाही, एकही पब्लिक, म्हणजे क्राऊड कमी आहे. पण छान वाटलं किहीम बीचला येऊन सुद्धा. तर मंडळी, आता आम्ही आमच्या लोकेशनला येऊन पोचलेलो आहोत. पण जे बोलतात अलिबागला जसे कॉटेजेस असतात किंवा रिसॉर्ट असतात ते आम्हाला भेटत नाही आहे. म्हणजे आमचं फ्रेंड इथे येऊन गेला होता आणि मी आता आवाज बीचला आहे. फर्स्ट मी अलिबागला गेलो, देन त्याच्यानंतर किहीम बीचला गेलो. किहीम बीचवरून निघालो. किहीम बीचवरून येताना आम्ही आय थिंक 1:30-2 वाजले. तर जेवायचा प्लॅन केला. तर तो फ्रेंड बोलला की आपण बाहेरच कुठेतरी लंच करूया, बघूया. तर एका ठिकाणी जेवलो, तिथला व्हिडिओ काय शूट केला नाही. मित्रांनी चिकन थाळी घेतली, मी बांगडा. जर अलिबागमध्ये आलो तर फिश खाणे बनतं, ताजी मच्छी भेटणार अलिबागला, समुद्रकिनारा जवळ आहे. तर मी प्रिफेअर केलं की आपण बांगडा थाली खाऊया. तर बांगडा थाली खाल्ली, पण मी काही व्हिडिओ शूट केला नाही तिथे. आता आम्ही आमच्या रिसॉर्टला जातो आहे, तर तिथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्ह्यू आवडल्यास लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तर मंडळी, अशी काय प्रॉपर्टी आहे, खूप छान वाईब आहे इथे.
आणि आमचे मित्र ह्या झोपाळ्याचा आनंद आणि आस्वाद घेताना छान असं. तुम्हीही नक्की या इकडे. याचं नाव आहे होमस्टे काय. तर तुम्ही बघितले असेल खूप इकडचं ॲम्बियन्स खूप छान आहे आणि अतिशय सुंदर बनवलं आहे. आवस बीचच्या जवळ आहे हे खूप. आणि मी फर्स्ट टाईम आलो, माझ्या कॉलेजच्या मित्रांनी सजेस्ट केलं की आपण इथे जाऊया आणि तो इथे आला होता आणि खूप चांगलं ॲम्बियन्स. आम्ही जस्ट पोचलो, पाहताच क्षणी खूप खुश झालो आणि बहुतेकशे मंडळी आलेले आहेत. पण इकडचं जे त्या काकांनी खूप मेहनत घेऊन ते राहतात सुद्धा इथेच आणि त्यांच्याच प्रॉपर्टीमध्ये त्यांनी बहुतेकशी जागा डेव्हलप केली. खूप चांगलं बनवलेलं आहे आणि अजून जेवण बिवण तर आम्ही टेस्ट नाही केलं, पण आतमध्ये येतच एवढंच छान ॲम्बियन्स आहे इकडे आणि छान बनवलं आहे. पर्यटकांसाठी खूप सुंदर आहे ही जागा. काही जण नादगाव बीचला जातात, काही जण अलिबाग बीचला स्टे करतात, पण आवस बीचच्या इथे कोणी पब्लिक जास्त येत नाही, क्राऊड खूप कमी असतो. पण इकडचं ॲम्बियन्स एवढं छान आहे ना, खरंच पाहण्यासारखं आहे. स्विमिंग पूलसुद्धा आहे. स्विमिंग पूलची उतरलो नाही कारण थंडीचं वातावरण आहे, थंडीमध्ये जास्त उतरायला होत नाही. संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला ट्राय करेन स्विमिंगमध्ये उतरायचं. स्विमिंगचं काही असं आहे, अशा प्रकारे काही स्विमिंग आहे. स्विमिंग पूल छान, ते पण छान बनवलेलं आहे. पाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती नीट, किती छान आणि किती क्लीन आहे. नाही, रोशनची घातली मी. आणि आम्ही त्या रूममध्ये तिथे आहोत, स्टे करत आहोत. असे टोटल 1 2 3 रूम इथे आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या बाजूला सुद्धा स्टे आहेत. तिथे सुद्धा 2 रूम आहेत आणि या होमस्टेचं नाव आहे नेहा रिट्रीट. छान बनवलं त्यांनी. नेहा रिट्रीट. जुन्या काळी जशा विहीर होत्या तशा विहीर सुद्धा इथे, म्हणजे त्यांचीच विहीर असेल आय थिंक, मला वाटतं. कारण जुन्या काळी प्रत्येकाच्या घराच्या समोर एक विहीर असायची. आपल्या कोकणामध्ये सुद्धा असं आहे, प्रत्येकाच्या घरासमोर एक विहीर असायची. तशी मला वाटतं हीच त्यांची स्वतःची विहीर आहे या काकांची. अशा प्रकारे आपल्या प्रॉपर्टीचा वापर करावा लोकांनी. त्यांनी कसं बनवलं आहे बघा. नारळाची झाडं, माळाची, सुपारीच्या बागा सुद्धा मला वाटतं आहेत. बसायला सुद्धा झोपाळे बिपाळे छान एकदम. आम्ही जिथे स्टे केले त्याच्या समोरच त्यांची आय थिंक बाग आहे. मला वाटतं ह्या नारळीच्या सुपारीच्या बाग आहे. दाखवतो तुम्हाला. हे सगळं काढ रे. हे बाई सिनरी वगैरे हे बाई. यस यस ब्रो, वाय नॉट वाय नॉट. रात्रीचं पण काढायचं तुला. हां, जसा माझा मित्र बोलला की रात्रीचं व्ह्यू सुद्धा काढायचं आहे व्लॉगमध्ये. आम्ही ब्लॉगर आहोत तर आम्हाला माहिती आहे काय दाखवायचं काय नाही. आम्ही प्रयत्न करू दाखवण्याचा, छोटं मोठं काय. रात्रीचं व्ह्यू सुद्धा छान असेल. आणि हा माझा मित्र राजकुमार राजू यांनी सजेस्ट केलं की रात्रीचं व्ह्यू सुद्धा दाखव. आपली रूम कशी आहे? छान आहे, एक नंबर. एक नंबर. हा सुद्धा फर्स्ट टाइम आला. तू सुद्धा फर्स्ट टाइम आलास ना? हो, फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. इकडे फर्स्ट टाइम. अलिबागला 5 वेळा आलो. बघा, अलिबागला 5 वेळा आलाय, पण इथे आवस बीचमध्ये फर्स्ट टाइम आलाय. पण त्याचं पण आनंद चांगला की पहिल्यांदा असं बघतो छान एकदम प्लेस. बहुतेक जणांचे कॉटेज किंवा रिसॉर्ट बघतो, अशी एवढी स्पेस नसते. यांची खूपच मोठी प्रॉपर्टी आहे आणि छान डेव्हलप केलं आहे त्यांनी स्वतः. तर माझा ब्लॉग बघून कधी आलात तर नक्की व्हिजिट करा या नेहा रिट्रीटला. छान छान डेव्हलप केलं आहे काकाने. आणि जेवणाची टेस्टसुद्धा सांगतो तुम्हाला. जेवण तर आमचं आता संध्याकाळी आता चाय असेल. आमचं चेक इन 4चं होतं आणि संध्याकाळी चाय, त्याच्यानंतर रात्रीचं
लंच आपलं डिनर आहे आणि संडेला सुद्धा मॉर्निंगला ब्रेकफास्ट आणि आफ्टरनूनला लंच ते करून आम्ही निघणार. अशा प्रकारे आमचं प्लॅन आहे, त्याच्यानुसार आम्ही चालतो आहे. आता बघूया. ठीक आहे. रात्री कसं वाईब आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. पण खूप चांगलं आहे, म्हणजे कपल्स यावे किंवा फॅमिली आली तरी बेटर आहे. खूप छान वाईब आहे इकडे. तर मंडळी आमच्या रिसॉर्टपासूनच आवाज बीच खूप जवळ आहे. तर आत्ता संध्याकाळची वेळ झाली आहे, 5:30-6 वाजलेत. सनसेट पॉईंट आम्ही बघायला आलेलो बोललो. आणि मी तुम्हाला बोललो होतो की आवाजला गर्दी नसते. आज नवीन वर्षाचा पहिलाच महिना आहे जानेवारी आणि त्याच्यामध्ये दुसरा शनिवार म्हणजे बँक हॉलिडेज येतो. त्याच्यामुळे आय थिंक मला वाटतं अलिबागला खूप आज क्राऊड आहे. ॲक्च्युली खूप गर्दी आहे इकडे पब्लिक आहे. आवाज बीचला सुद्धा आहे, नाही बोलतो सुद्धा खूप आहे आणि छान व्ह्यू आहे आवाज बीचला सुद्धा. तुम्हाला सनसेट दाखवतो आणि आवाज बीचची जी क्राऊड आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर हा आहे आवाज बीच. अशा प्रकारे काही व्ह्यू आहे आवाज बीचचं आणि काय ते क्राऊड आहे आणि सनसेट पॉईंट. अशा प्रकारे काही आम्ही आलो राऊंड मारतो तिघे. बाकीचे मंडळी महफिलमध्ये बसलेले आहेत. असं झालं आणि असा काही नजारा आहे आवाज बीचचा आणि खरंच खूप छान आहे आवाज बीच. आधी आम्हाला असं वाटलेलं आहे की आमच्या बाबूनी काय प्लॅनिंग केलं आहे आणि खूप चांगली प्लॅनिंग आणि खूप चांगली लोकेशन आहे. आम्हालासुद्धा आवडली. असं मला वाटलं होती की आवाजला गर्दी नसेल, रश नसेल, पब्लिक कोणी जात नाही आवाजकडे जास्त, कारण अलिबागपासून तो खूप लांब आहे. ॲक्च्युली मांडवा आणि आवाज हे जवळ आहेत. तर मला वाटलं की इकडे कोणी पब्लिक नसेल आणि मी आता बघतोय तर हे बघा आवाजला क्राऊडच आहे. पहिलंच बोललो होतो की आज सेकंड सॅटर्डे आहे महिन्याचा, जानेवारीचा महिन्यातला दुसरा शनिवार आहे. तर बँक हॉलिडे अक्षरशः खरंच गर्दीच आहे, पब्लिक आलेली आहे आणि थंडीचे मौसमसुद्धा चालूच आहेत. अशा प्रकारे काही आवाज बीचचा नजारा आणि आम्ही सुद्धा आनंद घेतोय तिन्ही मित्र चपक. तर मित्र बीचवरून आताच जाऊन आलो आणि आम्ही आता आमच्या रिसॉर्टमध्ये आलो आहे. छान असं वाईब आहे संध्याकाळचं सुद्धा इथे. जसं तुम्हाला बोललो होतो की संध्याकाळी अजून चांगलं हे रिसॉर्ट खुलून दिसेल, तशा प्रकारे खरंच खूप छान दिसतंय आणि खरंच खूप छान आहे वाईब. बाजू तिथे लाईटिंग नव्हती, जे स्विमिंग पूलचं तुम्हाला जे दाखवलेलं, परत हे छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्या छान केल्यात, खूप छान सजवल्या त्या ठिकाणी. नेहा रिट्रीट या रिसॉर्टमध्ये खरंच खूप छान आहे. आता स्विमिंग पूलचं किंवा हे बाकीचे आहेत ती लोकेशन तुम्ही बघू शकता. खूप छान वाईब आहे एकदम. थंडी आहे त्याच्यामुळे मी अजून काही पाण्यामध्ये उतरलो नाही, पण पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी किंवा थोडं वाटलं तर मी उतरेन पाण्यामध्ये. पण खरंच खूप छान सजवलं आहे या जागेला आणि खूप मस्त बनवलं आहे. त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला बोललो संध्याकाळीकडचं वाईब खूप चांगलं आहे आणि ते तुम्हाला तुम्ही पूर्ण दाखवतो संध्याकाळची वाईब कशी आहे. बाप्पाला
काही मुलं शेकोटी घेतात त्या ठिकाणी. अशा प्रकारे संध्याकाळचं वायब आहे इथला, छान वाटतं. तर मंडळी खूप मजा केली नेहा ट्रीट्स आवाज बीचच्या इथे. आज आमचा दुसरा दिवस आहे, आज रविवार आहे, तर आमची परतीचा प्रवास चालू होत आहे, आम्ही निघत आहोत. तर अशा प्रकारे आमचं काहीतरी रूम आहे, मी रूम नाही दाखवले तुम्हाला. आता सर्व मंडळी आमचे जेवायला बसलेत. तर एक जेवणाचा स्वाद जो मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, खूप चांगला उत्तम होता. आणि मी रूम दाखवतो. रूम आमचं अशा प्रकारे काही आमचं रूम आहे. आणि काही मंडळी बाहेर बसलेत. बाहेरचं तो मी बघितलं असेल एम्बियन्स कसं काय आहे ते. आता मी रूम दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे काही बाहेर बसायला जागा आहे. हे मित्र परिवार जेवायला बसलेत. ते पूल आहे, पूल तर तुम्ही बघितलं असाल. रूम्स खूप आहेत. आणि हा आमचा रूम आहे. सर्व सामान अस्तव्यस्त आहे, कारण परतीचा प्रवास चालू करतो आम्ही. निघालो म्हणजे या रूममध्ये मिनिमम 6 जणं तरी 6-7 जणं अवेलेबल आरामशीत राहू शकतात. आणि असं काही संडास बाथरूम आहे सर्व आतमध्येच, काही टेन्शन नाही. खूप चांगलं आहे. आणि ग्रीझर, आपल्याला गरम पाणी कुठेही आपण फिरायला जातो तर आपल्याला गरम पाणी लागतंच. ह्या काकांनी तीसुद्धा सोय केलेली आहे. आमच्या विंडोमधूनच तुम्हाला मी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. छान, म्हणजे असं त्यांना बोलायला नाही लागलं की आम्हाला गरम पाणी येत नाही, प्लीज गरम पाणी द्या म्हणून. असं काय नव्हतं, छान होतं. तर खिडकी ओपन होत नाही, मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर गरम पाण्याचं म्हणजे असं त्रास असतो तो, त्याचं काही त्रासवीस काही नव्हतं. छान होतं एकदम काकांनी केलेलं. त्यांचं इथे ग्रीझर आहे छान एकदम, हे बघा. आणि ही त्यांची बाग आहे पूर्ण. आणि मी जेवायला बसत आहे. आणि झाली, मी कालपासून दिवसभर खूप मजा केली. खूप चांगलं फुल धमाल रात्रभर. पण रात्रीची जी मजा होती ती जरा डिम लाईट होती, त्याच्यामुळे शूट करू शकलो नाही. काही छोटे मोठे क्षण आहेत त्यात. आणि जेवायला आज पापलेट आणि मित्रांनी पापलेट आणि सुरमई मागवले. काही मित्र सुरमई खात आहेत. अर्ध्यांचं जेवण झालं. कोळंबी पण आहे. टेस्ट कशी आहे? छान, कोळंबी एक नंबर. कोळंबी पण भेटलेली आहे सुरमईमध्ये. बाबू हा इथे येतोच. टेस्ट कशी, यालाच विचारूया बघ. त्यांना सजेस्ट केलं मी नवीन, त्याच्यामुळे लोक आहे. त्यावेळी पण चांगलं होतं, आता पण चांगलं आहे. म्हणजे एकदा तरी व्हिजिट करावी असं तू बोलतोय ते. यावं, काही लोक अलिबागला जातात, काही किमला जातात, त्यापेक्षा आवाज बीचला चांगला असतो. सर्व जेवणाचा आस्वाद घेतात, आनंद घेतात. मी पण सुरुवात करतो. माझी पापलेट थाली आहे रेग्युलर. तर मंडळी, आमचा परतीचा प्रवास चालू होत आहे. तर माझा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवतो. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आठवणीने. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.